वरकुटे तालुका इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या 3 चाकी साहसनी रिक्षाला पाठीमागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिली। यामुळे रिक्षामधील 2 लहान मुलांसह 7 प्रवासी गंभीर जखमी झाले। त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी 9:30 ते 10 च्या दरम्यान सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून इंदापूर तालुक्यातील मदनवाडी भिंगवण येथील ठोंबरे व देवकाते कुटुंबीय 3 चाकी साहसनी रिक्षामधून टेंभुर्णे मार्गे ढवसळच्या दिशेने निघालेले असताना वरकुटेच्या हद्दीतून जात होते। यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारीवरील वाहन चालकाने पुढे चाललेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली। यामध्ये रिक्षामधील चालक पांडुरंग नवनाथ देवकाते वय 35, संपत आजीनाथ ठोंबरे वय 60, सागर संपत ठोंबरे वय 36, रुपाली सागर ठोंबरे वय 32, श्रेया सागर ठोंबरे वय 12, श्राव्या सागर ठोंबरे वय 6 व कल्पना रावसाहेब देवकाते वय 51 हे जखमी झाले आहे। त्यांना इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। त्यानंतर पांडुरंग नवनाथ देवकाते व संपत आजीनाथ ठोंबरे यांना गंभीर दुखापत झाली असल्याने अनुक्रमे पुणे व अकलूज येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले।